दरम्यान भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। राज्यामध्ये सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू आहे। राज्यात गुटखा बंदी आहे हे बोलणं हास्यास्पद आहे असं श्रीकांत भारतीय म्हणाले आहेत। तर एफडीएच्या अधिकाऱ्यांवरच आधी कारवाई करा अशी मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे। भारतीय श्रीकांत यांनी केली आहे। अवैध गुटखा विकणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करता येईल का हे तपासू अशी ग्वाही आता या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली आहे। ही गुटखा विक्री साठवणूक वाहतूक करणाऱ्यांवर किमान 5 वर्ष शिक्षा, एक वेळा सापडला ना तर त्याचं पूर्ण दुकान बंद केल्याशिवाय हे सुधारणाच नाही सभापती महोदय। आणि दुसरी गोष्ट, अशा प्रकारच्या पुड्या जर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात सापडत असेल तर याचा अर्थच असा आहे की याला एफडीए पूर्णपणे जबाबदार आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या सभापती महोदय पुड्या सापडतात ना तिथला अधिकारी त्याच्यावर पहिले कारवाई केली पाहिजे। जे काही गुन्ह्याचं स्वरूप आहे, शिक्षेचं स्वरूप आहे त्याच्यात वाढ करण्याची गरज आहे आणि मग मोकोका सारखा काही कायदा लावता येईल का ह्या दृष्टीने विधी न्यायाचं मार्गदर्शन घेऊन आणि त्या ठिकाणी त्याची कार्यवाही केली जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।